ब्लॉसेस किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। रोज येणारं दूध शिल्लक राहिलं की त्याचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो। आपण मार्केटमधून पनीर आणतो, त्यापेक्षा घरीच खात्रीचं दाखविल्याप्रमाणे पनीर बनवा। 1 लिटर दुधाचं पण पनीर बनवू शकतो। ह्या ठिकाणी मी 4 लिटर दूध घेतलं आहे। प्रत्येक पिशवीतलं दूध सेपरेट बॉईल करून घ्या, कारण एका पिशवीतलं दूध जरी खराब असलं तरी सर्व दूध एकत्र केलं तर सर्वच दूध खराब होऊ शकते। हे सर्व उकळून घेतलेलं दूध एका मोठ्या भांड्यामध्ये घालते। आता ह्या भांड्यामधील दुधाला एकत्रितपणे एक उकळी घेते। पनीर बनविण्यासाठी आपल्याला हे दूध फाडावे लागेल। दूध फाडण्यासाठी आपल्याकडे बरेच पर्याय आहेत। त्यामध्ये लिंबू, व्हाईट विनेगर, दही किंवा अगोदर दूध फाडले असेल तर त्याचं पाणीसुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो। 1 लिटर दुधासाठी 1 लिंबू, त्यानुसार 4 लिटर दुधासाठी मी 4 लिंबू घेतली आहेत। अशा प्रकारे लिंबूचा रस गाळून काढायचा आहे। दुधाला उकळी आलेली आहे। आता हा लिंबूचा रस आहे ना, तो दुधामध्ये थोडा थोडा करून मिक्स करत जा। गॅस फ्लेम स्लो ठेवा। आपण पाहू शकता की मी 4 लिंबूचा रस घालून सुद्धा दूध व्यवस्थित फाटलेलं नाही। असं पण होऊ शकते, कधी कधी दूध लवकर फाटत नाही। त्यामुळे मी आता ह्यामध्ये 1 टेबलस्पून व्हाईट विनेगर घालते। व्हाईट विनेगर घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला। व्हाईट विनेगरने सुद्धा पनीर छान सेपरेट होऊ शकतं। मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो हिरवट रंगाचा पाणी आहे तो आपण पुढच्या वेळेला जेव्हा पनीर बनवणार तेव्हा दूध फाडण्यासाठी हा पाणी फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो। गॅस फ्लेम बंद करा। आता हे थोडं थंड होऊ द्या आणि नंतर एका कॉटनच्या कापडामध्ये दाखविल्याप्रमाणे पनीर गाळून घ्या। रुमाल मी थोडा पाण्याने भिजवून घेतला आहे। आपण लिंबू रस घातल्यामुळे पनीरला आंबटपणा येऊ नये म्हणून थंड पाण्याने थोडं पनीर धुवून घ्या। पनीरमधील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। दाखविल्याप्रमाणे पाहिजे त्या शेपमध्ये पनीर बांधून ठेवा। अशा प्रकारे गाळणीमध्ये ठेवून ह्यावरती एक परात किंवा प्लेट ठेवा आणि अर्ध्या तासासाठी ह्या परातीवरती किंवा प्लेटवरती वजन देऊन ठेवा। वजन दिल्यामुळे पनीरमधील पाणी सर्व निघून जाईल। पनीरचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवा आणि ह्या पनीरपासून
वेगवेगळ्या डिश किंवा रेसिपीज बनवा. अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस रेसिपी.